बरं मी काय म्हणतो ते समजलं ना तुले? हा, तुझे बाबा जर आले आले की मला लगेच फोन करजो. मी घरी जर नसलो कुठे असलो तरी फोन करतो मी. माझा फोन चालूच आहे. हो ना, करते ना फोन तुम्हाला. पण तुम्ही एवढे टेन्शन कोण घेऊन राहिले? तुम्हाला म्हटलं बाबा येऊ राहिले का, तर नाही म्हणता. मी तर म्हटलं बाबाला फोन करून विचारते की येते का तुम्ही. तसंही नाही म्हणता तुम्ही. पण काय झालं काय? काही नाही झालं, काही झालं नाही तसं. फक्त आले म्हटलं तुझे बाबा आले तर मला भेटल्याशिवाय जाऊ देऊ नको आणि तूही जाऊ नको. मला भेटल्याशिवाय जाऊ नको बरं. आता मी कुठे चालली? आता दिवाळी आहे का काय म्हणून तरी? आता नवरात्र चालू झालं, आता मी जाते थोडी. हा तेच म्हटलं, आता नवरात्र चालू झालं. आता जाऊ नको बरं. कोणी जरी आलं तुला घ्यायला तरी जाऊ नको. हाय काय यायचं, जाऊ नको करू राहिले. आता हे तर काही सांगत नाही वाटते. बहुतेक मला ते बाबाला विचार लागल. काय आहे ते, बाबाने फोन घेऊन केला का काय माहिती यायले. बरं ते जाऊ द्या. आले गेले बाबा तर करते मी तुम्हाला फोन. पण ते सदानंद भाऊ आले होते. ते म्हणे ट्रिप आहे म्हणे कोणाची तरी, भेटायला सांग म्हणे. ट्रिपचं काही टेन्शन नाही. ट्रिपचं जाऊ दे. ते आले गेले तर सांगून देते कोणाची पायजा म्हणा दुसऱ्याची. मग सध्या 2-3 दिवस काही माहिती काम पण नाही म्हणा. मी काही येत नाही म्हणा. बरं मी काय म्हणते, काय झालं ते सांगा बरं. नेमकं झालं काय? बाबाने फोन घेऊन केला का? बाबा काही बोलले का तुम्हाला? तसं नाही ना काही. मामाजी काय बोलणार आहे मले. ते तर कधी मला बोलत नाही उलटा शब्द. हो तर मग बाबा जर नाही बोलले तरी पण दुसरं काही झालं का? दुसरं कोणी काही बोललं का? नाही तसं काहीच नाही झालं. काही नाही दुसरं काही तसं काही नाही ना ग. तुला कोण का असं वाटते? अहो मी तुमची अर्धांगिनी आहे ना. तुम्हाला ओळखणार नाही का लगे मी? तुमचा स्वभाव तुम्ही आज लय टेन्शन मध्ये दिसू राहिले. काहीतरी झाल्याशिवाय तुम्ही एवढे टेन्शन मध्ये राहत नाही. मी का तुम्हाला ओळखत नाही का? खरं खरं सांगा. तुम्हाला माझी शपथ आहे, खरं खरं सांगा. काय करावं आता, हिची शपथ दिली हिनं तर आता सांगाच लागते. नाराज नाही झाली पाहिजे फक्त ही. रागावली नाही पाहिजे बाबा, एवढंच फक्त. कसं आहे माहिती आहे का, माकून जरा एक मोठी चूक झाली व त्याच्यानं जरा असं मला टेन्शन आलं. हो ना, मग तुमचं टेन्शन म्हणजे माझं टेन्शन. मला सांगायला नाही पाहिजे का तुम्ही? काय झालं सांगा तर खरी फक्त. बरं सांगतो बा. हे बस चाल तिकडल्या रूम मध्ये चाल, सांगतो तुला मी सगळं सविस्तर सांगतो. पाय वा अशी गोष्ट आहे. त्या पोरीच्या याच्यावर मी ते कमेंट केली. आता ती माय नाव सगळं बदनाम करू राहिली. तसं काही मी चुकीचं नाही वागलो बा. पण ते कसं आहे, ती आता नाव बदनाम करू राहिली. मला जरा भीती वाटली. मी म्हटलं कसं ते देणके साहेबांना कसे त्याच्या पोरीला घेऊन गेले होते, तसे म्हटलं तुझे बाबा येऊन तुला घेऊन जातील. त्याला जर माहीत पडलं तर सगळी माई नामुष्की होईल सगळ्या गावात. एक तर कसं आहे माहिती आहे का, मला कोण काही म्हटलं तर काही चालेल, पण तू जर मला सोडून गेली तर मला करमणार नाही ना. म्हणून मग मी तुला सांगू राहिलो की बा तू बाबा जर आले तर मला फोन करतो बा. मला वाटलं तुला नेताना आले तर मग म्हणतायत त्याला काही सांगता येते, माफी मागतायत त्याची. हो पण तुम्ही असा विचार केलाच कसा? मी लगेच तुम्हाला सोडून जाईल असा विचार केला कसा तुम्ही? मी एवढा दिवस झाले संसार करून राहिली, मानवराला ओळखत नाही का मी? आणि एखादी गोष्ट जर अशी माझ्या कानावर आली म्हणजे लगेच मी तुम्हाला सोडून जाईल असं कसं वाटलं तुम्हाला? हो माझं तुमच्यावर प्रेम आहे. माझ्या प्रेमावर तुम्हाला विश्वास नाही का? मागे एवढं ते झिंगून सांगितलं होतं मला, तरी मी ऐकलं का त्याचं? आणि मग आता असंच कोणाचं ऐकून मी जाईल का निघून? नाही ग तसं नाही, तुझ्यावर तर पूर्ण विश्वास आहे माझा. पण ते कसं आहे माहिती आहे का, मागच्या वेळेस ते मारुतीच्या बाबतीत तसं घडलं ना. त्याचे सासरे आले आणि त्याच्या पोरीला घेऊन गेले. म्हणून मग मला असं वाटलं बा तर तुझे बाबा बी येतील आणि जबरदस्ती घेऊन जातील. एक तर ते मारुतीनं माकानात तसं भरलं होतं. ते मायावेळेस कसं झालं होतं, माया मॅटर माया बदनाम झालं होतं तेव्हा लगेच माया सासऱ्याने नेलं होतं ना त्याच्या पोरीले. आत पडला होता का माया? आता भानूच्या बी तसंच होती वाटतं भाऊ. आता जर भानूची अशीच बदनामी होत राहिली तर मग त्याचा सासरा ठेवते का? घेऊन जाते त्याच्या बायकोले. मला वाटलं बा तू नाराज होऊन जर निघून गेली तर माय काही खरं नाही. म्हणून मला असं वाटतं की तुला सांगावं का नाही सांगावं बा. अहो मला माहित आहे की तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे. म्हणून तुम्हाला काळजी वाटणे हे साहजिक आहे. पण नवरा बायकोचं नातं म्हणजे नुसतं लग्न केलं आणि 7 फेरे घेतले म्हणजे नवरा बायकोचं नातं झालं असं नसते. नवरा बायको म्हणजे एकमेकाच्या सुखाबरोबर दुःखात सुद्धा त्याची साथ न सोडणे. कोणतेही संकट येऊ तर एकमेकाची साथ न सोडणे, यालाच खरं नवरा बायकोचं नातं म्हणत असते. आता माणसाच्या आयुष्यात तर चुका होतच राहत असतात. त्यासाठी काय नातं तुटते का आपलं? आणि मला पूर्ण खात्री आहे ना की माझा नवरा चुकीचं काम करणारच नाही. तुम्ही चुकी केली हे मी मान्यच करायला तयार नाही. हो ना, मी खरंच सांगतो ना की मी चुकी नाही केली. मी जे कमेंट केली तिला ते चांगलीच कमेंट केली. पण तिनं त्याचं उलट धरलं आणि माझं नाव बदनाम करून राहिली. मला दाखवा बरं तुम्ही कशी कमेंट केली, कोणत्या व्हिडिओवर कमेंट केली ते मला दाखवा तुम्ही. हे बघ ना तुला दाखवतो. थांब. बघितलं का, हा व्हिडिओ आहे तिचा. याच्यावर मी अशी कमेंट केली.
बघितलं मी. हे रील स्टार आहे ना. एक तर ही फेमस असल्याच्यानं हिचे फॅन्स जास्त आहे. त्याचा ती फायदा घेऊ राहिली. हो ना, ही फेमस असल्याच्यानं तिचे व्हिडिओ व्हायरल जास्त होतात. म्हणून तर भीती आहे. म्हणून म्हटलं आपलं नाव सगळीकडे बदनाम होईल. तुझ्या बाबापर्यंत जाईल. म्हणून तर आता मी ते झाबरू बोलला मले. ते म्हणे कमेंट करून टाक म्हणे त्याच्यावर, माफी माग म्हणे. माफ करा असं त्याच्या 2-3 कमेंट टाक म्हणे. म्हणजे मग ती व्हिडिओ डिलीट मारू शकते म्हणे. हो ना, पण तुमची काही चुकीच नाही तर तुम्ही माफी कशाला मागता मग? जाऊ दे ना, आता चुकी नाही ही आपल्याला माहित आहे. पण लोकांना माहित आहे का? लोकांच्या कमेंट पाहिल्या का तू? त्या बाकीच्या व्हिडिओवर कमेंट कशा केल्या? यायचं घर जाळा, असं करा, त्याला मारा. लय लोकांनी कमेंट केल्या त्याच्यावर माझ्या विरोधात. नाही ते कसं आहे माहितीये का? नारी शक्तीचा गैरफायदा घेऊ राहिली ती. तिला सांगते ना, तर मी नारी शक्ती कायले म्हणते ते मी तिला सांगते. एक नारी महाकाली बनून दुष्टाचा संहार करू शकते, पण तीच नारी सावित्री बनून आपल्या नवऱ्याचं रक्षण सुद्धा करू शकते, हे मी तिला दाखवून देते. जाऊ दे ना, तू काही बोल नको. मी माफी मागतो वाटल्यास. जाऊ दे. नाही तुम्ही माफी मागायची गरजच नाही ना. तुमची चूकच नाही तर तुम्ही माफी कशाला मागता? मी सांगते तसं करा फक्त. आज तुमच्यावर वेळ ही आली, उद्या दुसऱ्या कोणावर येऊ शकते. म्हणून तुम्ही माफी मागू नका. मी सांगते तसं करा फक्त. कारण सगळ्याला हे समजलं पाहिजे, काय सत्य आहे काय खोटं आहे हे समजलं पाहिजे. हो ना, पण तू आता काय करणार काय? तिचा पत्ता माहित नाही आपल्याला ना, काही नाही. हो ना, तुमचा पत्ता माहित होता तिले. तरी तुम्हाला बदनाम केलं का तिनं? आता मी काय करते ते तुम्ही पाहत राहा ना. बापा रे, काय करते आता? माझ्यासाठी काय रील स्टार होते काय काम आहे ती हे? बरं मी काय म्हणते, 1-2 सोबती असेल ना तुमच्या पाठीशी? हो ना बाबा, झाबरू मारती ते सगळेजण मा पाठीशी आहे ना. लाईने पाटील बी म्हणे टेन्शन नका घेऊन, भांडायचं असलं तरी मी येतो म्हणे तुमच्या सोबत. झालं तर मग तुमच्या सोबत्याला फक्त बोलवून घ्या. मी सांगते मग काय करायचं काय नाही ते. काय करते काय नाही आता ही. पण जाऊ द्या, आपल्यावर विश्वास आहे ना बाईचा. आपल्यावर एवढं प्रेम आहे की आपल्याला सोडून कधीच जाणार नाही ही आपल्याला खात्री झाली. आता किती बदनाम झालो काही झालं तरी आपल्याला टेन्शन नाही ना. आपली बायको आपल्या पाठीशी आहे म्हटल्यावर आपल्याला काय टेन्शन आहे. बरं ठीक आहे, येऊ का? मी झाबरूच्या घरून येतो. हो या लवकर मग. झाबरू, मी आता म्हटलं होतं इले माफी मागतो म्हटलं मी, काही टेन्शन नाही. पण हे म्हणे मग तुमची चुकीच नाही तर माफी कशाला मागता म्हणे तुम्ही? फक्त तुमच्या सोबत्यासोबत बोलायचं आहे म्हणे 2-4 शब्द, म्हणून मग बा घेऊन आलो बाईले. बोला ना वहिनी, काय म्हणत त्या? बघा झाबरू भाऊ, मारती भाऊ, तुम्हाला तर माहित आहे तुमचा सोबती कसा आहे ते. याची चुकी आहे का तुम्हीच सांगा. हो ना वहिनी, आम्हाला तर माहित आहे की भानूची चुकी काहीच नाही आहे. पण करणार काय आता? समोरची पडली पोरगी, तिच्यासोबत काही बोलता येत नाही. हो ना, मग ती मुलगी आहे तर मग कोणाला बदनाम करेल का ती? नाही तसं नाही, या भानून कमेंट केली त्याच्यावर. ती कमेंट केल्यामुळे तिला राग आला वाटते. त्या रागामुळे ती तसं करू राहिली. मला माहित आहे तिला कायचा राग आला ते. कारण मी कमेंट सगळी वाचली नाही याची. यायला पाहिलं मी हे सगळे. म्हणून तर मग मी तुमच्याकडे आली. तुम्ही तुमच्या सोबत्याला साथ देता का ते सांगा फक्त. साथ देत नाही म्हणजे? आमचा जिगरी आहे ना ते. आणि त्याचा स्वभाव आम्हाला माहित आहे ना किती चांगला आहे ते. आणि त्याला हे अशी म्हणून राहिली ती. पण काय करणार काय, ती पोरगी आली. आपल्या गावातली असती, इकडे जवळपासची कुठची असती ना, आम्ही जाऊन भांडलो असतो तिच्याशी. पण ते पडली कुठची, तिचा पत्ता माहित नाही काही नाही. बरोबर आहे वहिनी झाबरूचं. वेळ आली तर आम्ही या भानूसाठी आमचा जीव बी द्या मागपुढे पाहणार नाही. आमचा जिगरी आहे म्हटलं ते. हो वहिनी, तिचा पत्ता फक्त सापडू द्या आम्हाला. पत्ता जर सापडला ना, तिच्या घरच्याला जाऊन तर बोलणार आहोत आम्ही. नाही, भांडण करायची काही गरज नाही. फक्त आपल्याला तिची चुकी आहे का आपल्या यायची चुकी आहे हे आपण त्याला दाखवून द्यायचं आहे. ती नाव बदनाम करून नाही यायचं. खरोखर यायची चुकी आहे का तिची चुकी आहे ते तिला समजलं पाहिजे. वहिनी, मी काय म्हणतो, अशा पुऱ्याला चांगलं वाईट काही नसते समजत. यायला फक्त फेमस व्हायचं असते फक्त, बाकी काही नाही. हो ना, तिला फेमस व्हायचं आहे म्हणून का दुसऱ्याला बदनाम करेल का ती? तिला समजायला पाहिजे ना चांगलं वाईट. आणि तिला एक दिवस समजणारच आहे. त्यासाठी फक्त तुमची साथ पाहिजे आम्हाला. सांगा ना तुम्ही काय करायचं आहे ते फक्त. आम्हीच नाही तर पुरं गाव ताण तुम्ही जमा करून. पुरं गाव आपल्याकडून येते ना. हे भानू माहित आहे ना आपला कसा आहे ते. भानूच्या मागे तर पुरं गाव उभं राहते. हो, तुम्ही सांगा फक्त काय करायचं ते. हो, मला माहित आहे तुम्ही सगळेजण याच्या पाठीशी आहे म्हणून तुम्ही ही रिस्क घेऊन राहिली. मी काय सांगते ते ऐका फक्त, तसं आपल्याला करायचं आहे. समजलं का तुम्हाला काय करायचं ते? वहिनी, तुम्ही म्हणता खरं. पण याच्यात लय रिस्क आहे बरं. भानूच्या जीवावर बेतू शकते, लोक मारू शकते बरं भानूले. लोकांचं काम माहित नाही तुम्हाला कसं आहे ते. ते जर एकदा भडकले का नाही,
हा त्याचा जर मोर्चा निघाला का नाही तर ते मग घरावर येते डायरेक्ट. हो ना, माहित आहे मला लोकांचं काम कसं आहे ते. हा, लोकांच्या कमेंट पण वाचल्या ना मी. हा, दाखवू का तुम्हाला कमेंट? पहा द्यायच्या कमेंट. हा, कोणी म्हणते जा त्याला मारा, कोणी म्हणते पोलसात द्या. हा, हो ना वहिनी, आम्ही पाहिले त्या दिवशी कमेंट. हा, हिनं सगळ्याला भडकून दिलं ना त्या बाईनं. हा, त्या पोरीनं भडकून दिलं सगळ्याले, सगळे भडकलेत ना. हो ना, भडकू द्या ना, किती भडकले ते. हा, किती काय भडकू द्या त्याले. हा, आपण आता त्याच्यात आणखी तेल टाकून आपण एवढा भडका झाला पाहिजे की ती स्वतः त्यात जळाली पाहिजे. आणि हे आंधळे स्वतःचा दिमाग न चालवणारे जे लोक आहेत का नाही, यायले सुद्धा सत्याची जाणीव करून द्यायची ना आपल्याला. हो तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण मला भानूची चिंता वाटू राहिली. म्हणून तर मी तुमची साथ मागू राहिली. हा, तुम्ही याच्या पाठीशी जर असले का नाही तर यायला काहीच होत नाही ना. काय हरकत नाही वहिनी, आम्ही हाव सगळे याच्या पाठीशी. हा, भानूच्या केसाला तर धक्का नाही लागू देत आम्ही. हा, येऊ द्या किती लोक आले तरी. नाही तेवढा विश्वास आहे माझ्या तुमच्यावर. हा, म्हणून ते हे करू राहिली मी. हा, आणि हे जर आपला प्लॅन सक्सेस झाला का नाही तर सगळ्याला सत्य काय आहे ते समजल. त्याच्यामध्ये एकाचीच नाही तर कितीतरी जणांची चुकी आहे. हा, त्या सगळ्याच्या चुका त्याला समजणार आहे. हो पण पाजरबा सगळेजण. हा, तुम्ही माझ्यासोबतच राहायचा. हा, नाही तर त्याची चुकी त्याला समजायची राहायची राजा, आणि मलेच कुत्र्यासारखे तुळवतील लोक. नाही रे भानू, तू टेन्शन नको घेऊ, आम्ही तुझ्या सोबतच आहोत ना का सगळेजण. तेच म्हणतो बा. वहिनी तुम्ही म्हणता ते माझ्या लक्षात आलं. हा, तसंच करू आपण. हा, ठीक आहे मग लागा सगळेजण कामाला. झाला आता आता आजपासूनच सुरुवात. हा, आता दंगा झाला पाहिजे चांगला मोठा. असं आहे बा मंडळी. हा, यांनी तर प्लॅन केला, पण आता एक टेन्शन गेलं तर एक टेन्शन आलं मागं. हा, पहिले मला एक टेन्शन होतं की माझी बायको सोडून जाते का काय. हा, पण आता सकाळी मी तिच्याशी बोललो होतो, ते म्हणे मला की तुमची साथ सोडत नाही. हा, तेव्हा बरं वाटलं होतं. पण आता यांनी नवीन प्लॅन काढला. हा, याच्यात जर नाही मा अंगावर आली तर काही सांगता येत नाही बा. लोकांनी मला तुळवलं नाही पाहिजे फक्त. म्हणून देवाला प्रार्थना आहे बा, याचा प्लॅन सक्सेस झाला पाहिजे. हा, नाही तर मग माय काही खरं नाही. बरं जाऊ द्या, तुम्हाला एपिसोड कसा वाटला ते नक्की सांगा बरं. हा, आधीच्या व्हिडिओला कमेंट करणारे राजीव भाऊ कामवत, PSI सुभाष साहेब पैकराव, त्रिशा गौरव ठाकरे, चित्राताई जावरकर, योगेश भाऊ कावडकर, नितीन भाऊ कदम, राजेश भाऊ सुर्वे, प्रभाकर भाऊ पाकडे, त्याचबरोबर श्रीकुमार भाऊ लांजेवार, तसेच तुमच्या सगळ्याचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये.